नमस्कार शेतकरी मित्रांनो, जय शेतकरी राजा या यूट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे। तर आज आपण ह्या व्हिडिओमध्ये महाराष्ट्राचा पुढील 3 दिवसाचा हवामान अंदाज अगदी अचूक आणि सविस्तरपणे 12, 13 आणि 14 ऑक्टोबर 2024 या तारखेचा। तर या तारखेच्या दरम्यान वातावरणामध्ये पुन्हा जबरदस्त बदल होऊन महाराष्ट्र राज्यात जबरदस्त वादळी पावसाचा जोर असून काही भागामध्ये अतिवृष्टीसारखा देखील कोसळणार आहे। मेघगर्जना, विजांचा कडकडाट आणि जोरदार वाऱ्यासह या पावसाचा अंदाज असणार आहे। सविस्तर अपडेट जाणून घेऊया, पण तत्पूर्वी सर्व पिकांचे बाजारभाव, शेतीविषयक माहिती, शेतीविषयक मार्केट रिपोर्ट तसेच दैनिकन बघण्यासाठी आजच यूट्यूब या चॅनलवर जाऊन जय शेतकरी राजा या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा, व्हिडिओला लाईक करा आणि बेल आयकॉन बटन नक्कीच दाबा, त्यामुळे तुम्हाला नवीन व्हिडिओचे अपडेट लगेचच्या लगेच बघायला मिळतील। मग चला तर जाणून घ्या पुढील हवामान सविस्तरपणे। अरबी समुद्रात निर्माण झालेल्या वादळामुळे महाराष्ट्रात पावसाचा जोर सध्या पाहायला मिळत आहे। तर 12 आणि 13 ऑक्टोबर 2024 या तारखेला या वादळाचा परिणाम दक्षिण आणि पूर्व भारतासह महाराष्ट्रात बहुतांश ठिकाणी जबरदस्त वादळी पावसाचा अंदाज, तर काही भागामध्ये अतिवृष्टीसारखा देखील जोरदार वारा, मेघगर्जना, विजांच्या कडकडाटासह या पावसाचा अंदाजा पुढील 3 दिवसांमध्ये 12, 13 आणि 14 ऑक्टोबर 2024 या तारखेला या पावसाचा जोर बघायला मिळणार आहे। तर आज आपण या व्हिडिओमध्ये महाराष्ट्राचा पुढील 3 दिवसाचा हवामान अंदाज अगदी अचूक आणि सविस्तरपणे जाणून घेऊया। 12, 13 आणि 14 ऑक्टोबर 2024 या तारखेचा। मग चला तर पुढील व्हिडिओला सुरुवात करूया। तर सुरुवात करूया दक्षिण भारतापासून। तर दक्षिण भारताकडे केरळ, कर्नाटक, गोवा या भागात अतिजोरदार पावसाचा अंदाज राहील। तमिळनाडू आणि कर्नाटकच्या राज्यातही बऱ्याच ठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा अंदाज आहे। वेल्लोर, चेन्नई, नेल्लोर, नंदलाल, विजयवाडा, हैदराबाद इकडे मध्यम जोरदार पावसाचा अंदाज राहील। विशाखापट्टणम, जगदलपूर, भुवनेश्वर, कांतामल, कोलकाता, धनबाद, रायपूर, कोरबा या भागामध्ये हलका मध्यम पाऊस राहील। मात्र महाराष्ट्रात बहुतांश ठिकाणी या पावसाचा जोर जबरदस्त वादळी वाऱ्यासह बघायला मिळणार आहे। तर सुरुवात करूया दक्षिण कोकणापासून। तर दक्षिण कोकणातील सिंधुदुर्ग जिल्ह्यापासून सुरुवात करूया। तर सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये सावंतवाडी, बंडा, अरस इकडे मुसळधार पावसाचा अंदाज राहील। अंबोली, चांदगड, रामगड इकडे मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज राहील। कर्नाटक राज्याचा परिसर बाची, बेळगाव, धामणे, राणाकोंडे, कानापूर, नेटूर, गोंजी इकडे मध्यम ते तुरळक ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज राहील। गोवा राज्याचा परिसर पारसेम, अल्डणा, बेडशी, मोपासा, बिचोलियम, अंजुनियम, वलपी, तिक्सा, अलगोटे, वास्को गामा इकडे मुसळधार पावसाचा अंदाजा जबरदस्त बघायला मिळणार आहे। वेंगुर्ला, महापण, कुडलाई जोरदार पावसाचा अंदाज राहील। कडेगाव, पटेगाव, कणकवली, वैगणी, पुईपकासल मुसळधार पावसाचा अंदाज आहे। मालवण, वैगणीलाही जोरदार पावसाचा अंदाज राहील। रत्नागिरी जिल्ह्यात कुणकेश्वर, विजयदुर्ग, वडापेठ, पूर्णागड, रत्नागिरी, नेरबा, मुलगुण जोरदार पावसाचा अंदाज आहे। पश्चिम भागामध्ये खारेपटण, गगनबावडा, पोंढा, राधानगरीला जोरदार स्वरूपात राहील। राजापूर, रेपटण, लांजा, बेलकर, सकरपा, संगमेश्वर, माखनजन इकडे मुसळधार पावसाचा अंदाज आहे। कोल्हापूर जिल्ह्याकडे मलकापूर, कोकुळा जोरदार स्वरूपात राहील। किनी, कोडाली, ज्योतिबील, कोल्हापूर, परोळा, संगळू मध्यम पावसाचा अंदाज राहील। इस्पुर्ली, कागल, इचलकरंजी, सल्लगा, जैनवाडी इकडे जोरदार पावसाचा अंदाज आहे। राधानगरी, बिद्री, मुरगुड, निप्पाणी, गारकोटी, कापसिलाई जोरदार पावसाचा अंदाज आहे। आजरा, नेसारी, अड्डाळा मध्यम पावसाचा अंदाज राहील। सांगली जिल्ह्याकडे गोकाक, अलकांगले मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज आहे। संकेश्वरा, मलदाटी, चिकोडी, सल्लगा इकडे जोरदार स्वरूपात राहील। देवणकाठी, रायबग, हिडकल, श्रगोपी, कोडाची, मंगसुळी, अथनीलाई जोरदार पावसाचा अंदाज आहे। जोळकाटी, किरंगी, धागलपूर, कानामडी, नागज, कोची, सांगली, मालगाव, तासगाव या भागातही मध्यम जोरदार पावसाचा अंदाज आहे। सातारा जिल्ह्याकडे इस्लामपूर, रामपूर, पलूस, बीटा, कराड, कडेगाव, मेढा, उडाले मध्यम जोरदार पावसाचा अंदाज आहे। मायनी, पुसेवली, औंध, बडोज, निंदाल, देवाडी, मोल, नांदल, फलटण, बराड, शिंगणापूरलाही बऱ्याच ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज आहे। कोयना, पटण, अरळ, अरवाडे, सरवाट, उसटपोट, मेढा इकडे मध्यम स्वरूपात राहील। वाई, खंडाळा, बोर, शिरवळ, महाबळेश्वरला मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज आहे। पश्चिमेकडे जोर वाढलेला असून संगमेश्वर, माखनजन आणि मार्ग, तांबे, लोटे, चिपळूण, खेड, दहागाव इकडे मुसळधार स्वरूपात राहील। गुहागर, दाभोळलाई जोरदार पावसाचा अंदाज आहे। उसटपोट, मेढा, महाबळेश्वरला मध्यम स्वरूपात राहील।
दापोली पाचपंढरी तसेच पोलादपूर महाड वर्धन गोरेगाव श्रीवर्धन देवीगरलाई मुसळधार पावसाचा अंदाज राहील। पुणे जिल्ह्याकडे पावसाचा अंदाज बघितला असता पुणे जिल्ह्यामध्ये भोर शिरवळ केटवले सासवड जेजुरी मध्यम स्वरूपात राहील आणि व्याले सोनापूर लवासा इकडे मध्यम स्वरूपात राहील। दायरी पुणे लोणी कालभोर वाघोली पुनावले आळंदी या भागातही मध्यम जोरदार पावसाचा अंदाज आहे। कडेगाव दौंड राऊळ नार्वे बोरीलाई मध्यम स्वरूपात राहील। शिक्रापूर भांबर्डे शिरूर कवठे पाबळ मलटणला जोरदार पावसाचा अंदाज आहे। वाडा मनसरला जोरदार स्वरूपात राहील। अळकोटी आल्याने जुन्नर ओतूरला मुसळधार पावसाचा अंदाज आहे। पश्चिम भागामध्ये पावसाचा अंदाज लवासा जेठे मध्यम स्वरूपात राहील। टाला इंदापूर रोहा नागोठाणा आंबेकळण मुसळधार पावसाचा अंदाज आहे। रायगड जिल्ह्यात जबरदस्त राहील। चोंडी अलिबाग पेण शिरोळ खोपोली कसमतला इकडे जबरदस्त मुसळधार पावसाचा अंदाज आहे। कर्जत कुसर पेठ नरेल वाडा आंबेगाव मध्यम जोरदार स्वरूपात राहील। कर्जत नरेल पनवेल मुंबई नवी मुंबई उरणलाई मुसळधार पावसाचा अंदाज आहे। मुरबाड शिवाले पेठ शाकरे बदलापूर ठाणे निंजाले कल्याणुमली भिवंडी कडवालीला जोरदार स्वरूपात राहील। ओमडी मिराभांजर वसे विरार इकडे जोरदार पावसाचा अंदाज आहे। उंबरपाडा पिलविक शहापूर क्षेमा जोरदार स्वरूपात राहील। सम्राट आंबेवाडी खड्डी वैशाला इगतपुरी खोडाला मुनगाव वाडीवाडी त्र्यंबक इकडे मध्यम जोरदार पावसाचा अंदाज आहे। पालघर जिल्ह्याकडे सपाले पालघर गोडमाल वाडा मान्नर कुडण कासाकरोड इकडे मुसळधार पावसाचा अंदाज राहील। जोहर मोकडा त्र्यंबक हिरवाडा इथे जोरदार पावसाचा अंदाज आहे। लाडा चर्चल शोगा मध्यम पावसाचा अंदाज राहील। नाशिक जिल्ह्याकडे पावसाचा अंदाज बघितला असता राजूर अकोला संगमनेर नांदूर शिंगोटे तिर्डे डुबरे पांडुर्ली मध्यम स्वरूपात राहील। निमगाव शिन्नर मासागरे निपाड नागपूर नाशिक देवळी ओझरलाई मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज आहे। तर अहिल्यानगरच्या भागाकडे पावसाचा अंदाज बघितला असता दक्षिण भागामध्ये राशीन कर्जत कुलधरण जळगाव मिरजगड जामखेड काडाष्टी मध्यम स्वरूपात राहील। खंडाळा अहिल्यानगर कुडगाव टाकेडोकेश्वर आल्याने मध्यम स्वरूपात राहील। धनगरवाडी वांबोरी माका अमरापूर हंसापूर तसेच वडोलवडवा बनास निवासा देवळी परवाना मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज राहील। घारगाव मांडवे वरवंडी अश्वी लोणी संगमनेर इकडे जोरदार पावसाचा अंदाज आहे। श्रीरामपूर तालुकाबन लोणी शिर्डी पुलतांबा कोपरगावले जोरदार पावसाचा अंदाज आहे। बहुतांश ठिकाण राहील। येवला कुसुमाडी मामदापूर तालवड लासलगाव पाटोदा जोरदार स्वरूपात राहील। बणिटो टांबे चांदवडले मध्यम जोरदार पावसाचा अंदाज आहे। ओझर कळवण देवळा सौदाने मध्यम स्वरूपात राहील। मालेगाव अंजंग सटाणा औटी ताराबदले जोरदार पावसाचा अंदाज बहुतांश ठिकाण राहील। मालगाव नांद्राणे चाळीसगाव मिहुंबे शेरोळ अरवी बोकरूड जोरदार पावसाचा अंदाज राहील। चिंचवे अंचाले कुसुंबे साक्री बॅड पिंपळणे चोरवड मुसळधार पावसाचा अंदाज राहील। डोमकाई दिबी दुसाने पाणेगावला जोरदार स्वरूपात राहील आणि नवापूर अंमली कोकसाने विसरवाडी मध्यम पावसाचा अंदाज आहे। अंचाले धोंडाई साखरपाली राणाला नंदुरबार बोरचक धनोरा इकडे जोरदार पावसाचा अंदाज आहे। अक्कलकोट लोढा मध्यम स्वरूपात आहे। धुळे जिल्ह्याच्या उत्तर भागामध्ये चिचोड किटिया शहादा असोल मालगाव बरोळा वाडीबेकी सांगवी सोले शिरपूरलाई मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज आहे। सिंदखेडा जैतपूर गोडी साली जापोरे जालोड चिमठाणे जोरदार पावसाचा अंदाज राहील। कापडणे नवारी अंजंग धुळे अरवी बोकरूड कुसुंबे इकडे मुसळधार पावसाचा अंदाज राहील। जळगाव जिल्ह्याच्या उत्तर भागामध्ये वाजेपूर चोपडा आव्हाड आडगाव हिरापुरा यावल फैजपूर उडाली रावेर पालिस स्टेशन मध्यम स्वरूपात आहे। धरणगाव एरंडल परोळा इकडे मध्यम स्वरूपात आहे। जळगाव वसळ उडाली मुक्ताईनगरला मध्यम हलका राहील। पौड जामनेर बोर्ड बडगाव पचरा मध्यम पावसाचा अंदाज आहे। मराठवाड्यातील श्री छत्रपती संभाजीनगरच्या उत्तर भागात चाळीसगाव साईगव्हाण कन्नड हतनूर पिशोर फुलंब्री तालवड मामदापूर मध्यम स्वरूपात राहील। अलगुपा देवगाव श्री छत्रपती संभाजीनगर संसी पिंपरी काचूर पाचूर लिंबे जळगाव गंगापूर धाकीपाल पैठण या भागातही मध्यम जोरदार पावसाचा अंदाज आहे। अमरापूर हंसापूर बालम टाकलेले जोरदार पावसाचा अंदाज राहील। जालना जिल्ह्याकडे मंगळूर रामशिवछटा तानवाडी पानवाडी ईश्वरनगर काचूर पाचूर गोलापांगरी जालना बदनापूरला जोरदार पावसाचा अंदाज राहील। देवगाव राजा जाफराबाद दाभाडी हंसाबाद सिल्लोड भोकरदन मध्यम ते तुरळक ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज बघायला मिळणार आहे। बीड जिल्ह्याकडे गेवराई उमापूर बालमटाकली हंसापूर मध्यम स्वरूपात राहील। मांजलगाव वडवणी तळेगाव सिरसर सोनपेठले मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज बहुतांश ठिकाणी राहील। बीड करकम अमळनेर भालगाव इकडे मध्यम स्वरूपात राहील। यलम चौसाला पाटोदा करडा इकडे मध्यम स्वरूपात राहील। धारूर केज परळी अंबेजोगाई घाटनांदुरा राणीसावगाव अहमदपूरला जोरदार पावसाचा अंदाज आहे। धाराशिव मध्ये कळंब मासात तारकेट बोन मध्यम स्वरूपात पावसाचा अंदाज वादळी वाऱ्यासह या भागात राहील। एफसी पेठ कामेगाव बिमली धाराशिव तुळजापूर वैरभंग पाणेगाव वारशिले जोरदार पावसाचा अंदाज आहे।
तसेच नंदुरबार होर्टी उमरगा तुगाव जन्म घोटाळा मध्यम स्वरूपात राहील आणि भाटंजी किल्ल्याने औरशाजाने हलसी भालकी मुरकी उदगीर हणगाव जकाल अरुंदा मध्यम स्वरूपात राहील श्रीरंतपाल खिंतोट औसा भाडा कोण घाटेगाव लातूर रेणापूर लातूर रोड बर्डापूर या भागातही जोरदार पावसाचा अंदाज आहे। उदगीर ओढणबुचूक जळकोट मुखेडलाई मध्यम पावसाचा अंदाज राहील। देगलूर रुद्रलाई मध्यम स्वरूपात राहील। मुखेड कवठा नरशिलाई मध्यम स्वरूपात राहील। लोहा कंधार गंगाखेड पालमला जोरदार पावसाचा अंदाज। परभणी जिल्ह्याकडे परभणी जरीबोरी जिंतूर सेलू मट्टा परतूर आष्टी पाथरी या भागातही जोरदार पावसाचा अंदाज आहे। नांदेड वागला जिल्ह्याकडे पूर्णा बसमत अद्रापूर नांदेड वागला मुखेड मध्यम स्वरूपात राहील। पेटुमरी कोंडलवाडी धर्माबादले मध्यम स्वरूपात राहील। बैसना शिवानी जेवली मध्यम पावसाचा अंदाज आहे। तामसा अडगाव उमरखेड ढाकणी हिमायतनगरला बऱ्याच ठिकाणी मध्यम पावसाचा अंदाज राहील। हिंगोली जिल्ह्यात औंध हिंगोली कळमनुरीला मध्यम जोरदार स्वरूपात राहील। इंदापूर महागामावला मध्यम पावसाचा अंदाज आहे। वाशिम जिल्ह्याकडे वाशिम रिताड मालेगाव परतूर महसूल तसेच मंगळुरपी कर्जनाखेडा या बऱ्याच ठिकाणी मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज वादळी वाऱ्याचा राहील। विदर्भातील बुलढाणा जिल्ह्याकडे सापतगाव जयपूर रिसोद लोणी लोणार बीबी मेकर डोंगवले जोरदार स्वरूपात राहील। घाटबोरी कुदनापूर अहमदपूर चिखली बुलढाणा मध्यम स्वरूपात राहील। मोटाला पिंपरी गवली मलकापूर दिघी अडुलबुद्रुक नांदुर्णा बाबरगावला मध्यम पावसाचा अंदाज आहे। आलेवाडी हिरवाखेड जळगाव जामत तेलरा अकोट अंधुणा खामगाव शोगाव मध्यम स्वरूपात राहील। अकोला बुरगाव मंजू अळंदा गोरेगाव बाळापूरला मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज अकोला जिल्ह्यात राहील। अमरावती जिल्ह्याकडे मतिजापूर दर्यापूरला जोरदार स्वरूपात राहील। बडनेरा अमरावती नांदगाव मोजारीला मध्यम स्वरूपात राहील। अस्सेगाव चांदूर बाजार ब्राह्मणतडी अचलपूर अंजनगाव सोजी चिखलदरा मध्यम पावसाचा अंदाज आहे। मोर्शीलाही मध्यम पावसाचा अंदाज राहील। तळेगाव आष्टी दुर्गवाडा काठी जळखेडा वरुड नरखेड पांडुणा जोरदार पावसाचा अंदाज या भागामध्ये बघायला मिळणार आहे। तसेच चांदूर धामणगाव रेल्वे धामणगाव पुलगाव फुलेगाव नांदगाव खंडेश्वर इकडे जोरदार पावसाचा अंदाज राहील। यवतमाळ जिल्ह्यात यवतमाळ नेर लाटखेड दारवा मध्यम स्वरूपात राहील। रुई जवई अर्णी डहाणी साक्री चोंडी पसतखंडा मध्यम ते तुरळक ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज आहे। मागाव मावलाई मध्यम हलका राहील। पंढरकवडा पेंढारी पटणबोरी निमगुडा अलिताबाद मध्यम हलका पाऊस या भागात राहील। वर्धा जिल्ह्याकडे वाडकी पुणे वडनेर हलक्या सरींचा अंदाज आहे। हिंगणघाटला मध्यम हलका राहील। देवळी कोल्हापूर वर्धा जामणी तुळजापूरला मध्यम पावसाचा अंदाज राहील। अरवी वडोणा लाडगड जोरदार स्वरूपात राहील। नागपूर जिल्ह्यामध्ये बुरकोकटे तोतिवाडा कोडाली मध्यम हलका राहील। नागपूर इंगणा पाचगाव इकडे मध्यम जोरदार स्वरूपात राहील। उमडी सावनेर डोरली कमळेश्वर जळखेडा काटोल मध्यम स्वरूपात राहील। वनिरा गोटी कामटी रामटेक आणि तसेच बार्शी मौदा इकडे जोरदार पावसाचा अंदाज आहे। अभाणी जिल्ह्यात लग्नी साकोली संग्रणी आडाईल गोतंगाव तसेच पावणी भिवापूर या बऱ्याच ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज आहे। भंडारावती चिखली धर्मापुरी असोली कंधारी मंगळूर जोरदार पावसाचा अंदाज राहील। गोंदिया जिल्ह्याकडे कोबरवाई निपाणी डोंगरी पारसिवणी रांजेगावला मध्यम स्वरूपात राहील। तुमसर तिळा गोंदिया गोरेगाव आमगाव साखरेटोळा मध्यम पावसाचा अंदाज या बऱ्याच ठिकाणी राहील। गडचिरोली जिल्ह्याकडे देवरी आणि डोंगरगडला हलका राहील। कोलेगाव बनगाव चिंचघर मार्कासा जोरदार स्वरूपात राहील। दिगोरी किमटी मेहता देसिंग अरमोरी जोरदार पावसाचा अंदाज आहे। वलनी सिंदिवाई राजोळी मोल सावली गडचिरोली चिरमुरा नाटेचक धनुरा मध्यम स्वरूपात राहील। चामोर्शी गोटलाई मध्यम पावसाचा अंदाज आहे। तसेच अष्टी मलचिरा एटपल्ली आहेरी भांबरगड इकडे मध्यम हलका राहील। पासेवाडा सुंदरा इकडे हलक्या सरींचा अंदाज बघायला मिळणार आहे। चंद्रपूर जिल्ह्यामध्ये सोनापूर शिरपूरला मध्यम स्वरूपात राहील। बल्लापूर गजवाले इकडे वादळी वाऱ्यासह मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज आहे। वणिकाला हलका राहील। गुगस रोड भद्रावती तसेच मोहली कुटवाडा चारपैकी चिमूर ब्रह्मपुरीला बऱ्याच ठिकाणी मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज बघायला मिळणार आहे। तसेच चुकून तुमचा एखादा विभाग राहिला असेल तर कमेंटमध्ये मात्र अवश्य कळवा आणि तसेच तुम्ही या चॅनलवरती नवीन आला असाल तर या चॅनलला सबस्क्राइब करा, व्हिडिओला लाईक करा आणि बेल आयकॉन बटन नक्कीच दाबा। त्यामुळे तुम्हाला नवीन व्हिडिओचे अपडेट लगेच बघायला मिळतील। व्हिडिओ बघितल्याबद्दल तुम्हा सर्वांचे आभार। भेटूया नवीन व्हिडिओसोबत, तोपर्यंत नमस्कार, बाय बाय।